एकतर मराठी माणूस मागे नव्हता, तो दिसतो तसा, तो अधिक पुढे जाताना दिसेल. मराठी लोक हे खेकडा वृत्तीचे असतात. तेव्हा मला वाटत नाही असं की मराठी माणसानेच मराठी माणसाच्या कपाळावर स्टॅम्प मारलाय की तू खेकडा वृत्तीचा आहेस. तो बंबई में हमको बहुत पीटते जब आंदोलन होता है, दौडा दौडा कर मारते. सचिन दादाची गाडी जोमात व्यवसाय गेला पाहू. सचिन, अरे हा तिला देवाचा आहे की शोसाठी नव्हती? नाही, आमच्या घरी चर्चा होती. भारी आहे बाबी, बड्डे रात्री वाजलेच नव्हते 12, व्हायचेच 12 वाजले होते. प्रत्येक शुभचिंतक तुमचं कौतुक करेल असं नाहीये, आणि प्रत्येक कौतुक करणारा तुमचा शुभचिंतक असेल असंही नाहीये. मतलब कि जब तक आपके ट्रक का पहिया घूमेगा आपके घर में लक्ष्मी आई. काका भाजी ना दिली, काका पोळी आणतो. तुम्हाला काय वाटलं मला घरी जेवायला नाही म्हणत, माझ्या घरी काही नाही ना मदत घातला, पण तिला हे करावं लागतं म्हणून मी इथपर्यंत तुम्ही तिथपर्यंत. हे मन खंबीर लगेच बनवायचं कसं? काय तोंडामध्ये काय थर्मामीटर टाकून चेक करायचं का की हा बाबा तू बरोबर आहेस, व्यवसाय करू शकतो, हाक नाही करू शकतो? तर पद्धतशीरपणे आपली सोय करून पैसे भिजत घेऊन जातो, पण जिवंत असणं महत्वाचं आहे. कुठल्याही उपासा तापासाशिवाय, कुठल्याही नवसाशिवाय पावणारी एकच गोष्ट ती म्हणजे मेहनत. तर अशी कौशल्यवाद जी माणसं आहेत ना, त्यांचं कौशल्य ओळखण्याचं कौशल्य तुमच्यात असलं पाहिजे. एकतर ते मन तुमचं खंबीर असतं किंवा नसतं ते आपण ओळखायचं असतं. तर बॉसनी वेळेत सावध होणं गरजेचं आहे, नाहीतर बॉसचा बोचका होईल. भास्कर फार्म की मस्त निसर्गाच्या सानिध्यात आहे, डोंगराच्या कुशीमध्ये आहे, 4 BHK विला आहे, समोर स्विमिंग पूल आहे, बाजूने खळखळणारी नदी वाहते, क्रिकेटचं मैदान आहे आणि ग्रीनरी आहे. तुम्हाला चालणार आहे का सर? म्हणजे आम्ही व्हिजिट केलं तर माझं म्हणणं होतं की थोडा जर डिस्काउंट सर काही मिळाला. नमस्कार मित्रांनो, ग्रो मोशन चॅनलच्या ह्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बरं, आजचे आपले जे गेस्ट आहेत ते खूप स्पेशल आहेत. एक आगळे वेगळे आणि अष्टपैलू अशी पर्सनॅलिटी असणारे. बरं, इतकंच नाही तर ते सोशल वर्कर देखील आहेत. बऱ्याच लोकांना ते सोशली मदत करतात आणि एक उत्तम वक्ते देखील आहेत. बरं, इथेच थांबत नाही आहे, तर ते एका स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्षसुद्धा आहेत. आणि ज्यांना ज्यांना स्पोर्ट्समध्ये आवड आहे किंवा ज्यांना आवडतं स्पोर्ट्स हे फील्ड, त्यांना ते सपोर्टसुद्धा करतात ग्रो करायमध्ये. बरं, ज्यांच्याबद्दल मी बोलते त्यांना तुम्ही कधी ना कधी सोशल मीडिया स्क्रोल करताना पाहिलं देखील असेल. पण तुम्हाला असं वाटत असेल की फक्त सोशल मीडिया पुरतं आहे, तर तसं नाही आहे. ते जेव्हा भाषणं करतात तेव्हा लोकांना खळखळून हसवण्यासोबत टचकन डोळ्यात पाणी देखील आणतात. बरं, ज्यांच्याबद्दल मी बोलते ते कोण आहेत हे जाणून घ्यायची थोडीशी उत्सुकता वाढली की नाही? चला तर मग भेटूयात मराठमोळे श्री सचिनजी वास्कर सरांना. नमस्कार सर, तुमचं आमच्या पॉडकास्टवर मनापासून स्वागत आहे. बरं, आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत आणि मी जशी यंग आहे तसे बरेचसे आपले व्ह्युअर्स सुद्धा यंग आहेत आणि त्यांना मजा येणार आहे. सो मला ना एक छोटासा किस्सा तुमच्यासोबत शेअर करायचा होता. मी आता येण्याच्या आधी एका कॅफेटेरियामध्ये गेले होते. तर मी तिकडे कॉफी घ्यायला बसले आणि जो ओनर होता कॅफेचा तो महाराष्ट्रीयन होता आणि त्याचं आणि त्याच्या मित्राचं आपसात काहीतरी बोलणं सुरू होतं जे माझ्या कानावर आलं. तर त्यांचं म्हणणं असं होतं की महाराष्ट्रीयन्स किंवा मराठी लोक हे खेकडा वृत्तीचे असतात. हो, आणि आणखीन एक स्टेटमेंट त्यांचं असं होतं की मराठी माणसं ही बिझनेसमध्ये किंवा व्यवसायामध्ये पुढे जात नाहीत, तर परप्रांतीय जे महाराष्ट्रात येतात ते खूप इझिली पुढे जातात एकमेकांचा हात पकडून. तर मलाही खूप कुतूहल आहे आणि आमच्या व्ह्युअर्सला सुद्धा की तुमचं ह्यावर काय मत आहे? म्हणजे गुजराती मराठी समाज किंवा उत्तर भारतीय मदत करतोय असं तुम्हाला काय, मला तुम्हाला वाटतं का? पण तसं मला वाटतं काही प्रमाणात हो आणि काही प्रमाणात नाही. मला वाटत नाही असं. बरं, मी बघायचो की सोशल मीडियावर बाबा किती मराठी माणसं एकमेकाचे पाय खिशील, काय चाललंय काय तुझं, खेकडावृत्ती बंद कर. मग मला असं वाटत नाही आणि खोलवर जाऊन जर विचार केला तर असं नाहीये. बरं, आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एक समजायला लागेल. समजा, ही गोष्ट समजायची की महाराष्ट्र हा गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय समाजांनी भरलेला आहे आणि मराठी माणूस इथे परप्रांतीय म्हणून आलाय. म्हणजे महाराष्ट्र हा गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय समाजाचा आहे आणि मराठी माणूस परप्रांतीय आहे. ठीक आहे, तर म्हणजे काय चित्र आपण बघू की त्यांची युनिटी आहे. आणि नाही, कसं आहे माहिती आहे का की
गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय जो समाज महाराष्ट्रामध्ये आहे हं. तो एकमेकांचे पाय खेचताना दिसेल हा. आणि मराठी माणूस एकमेकांची मदत करताना दिसेल. ओ. आता तुम्ही विचार कराल की हे असं काय, हं. तर हा विषय मेजॉरिटी मायनॉरिटीचा आहे हे कोणाच्या लक्षात नाही आलं. हम्म. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता काय की भारतामध्ये औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य कुठलं आहे तर महाराष्ट्रच, बरोबर. हो, 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 महाराष्ट्र अगदी. आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी तिथेच आहे. हम्म. मग तुम्ही विचार करा की महाराष्ट्रामध्ये एवढी सुपीक जमीन आहे व्यवसायासाठी, मग मराठी माणूस व्यवसायासाठी परप्रांतामध्ये जाईल का, की परप्रांतातील माणूस इथे येईल तर परप्रांतीयच इथे येतील ना. पण इथे जरी आले तरी ते कमी असतात मराठी माणसाच्या तुलनेमध्ये. म्हणजे ते कोण असतात, मायनॉरिटी. आणि मायनॉरिटीला जेव्हा समान समस्यांना तोंड देण्याची वेळ येते तेव्हा ते एकवटतात आणि ते एकमेकांची मदत करतात. एक्झॅक्टली गुजराती मारवाडी आणि तुम्ही म्हणाले तसं उत्तर भारतीय समाज हा एकमेकांची मदत करतात दिसतो. आणि मराठी माणूस हा महाराष्ट्रात राहतो, भले तो वेगवेगळ्या जिल्ह्यातून परदेशात जातो किंवा इतर राज्यामध्ये जातो, तिथे तो एकमेकांचे पाय खेचताना दिसणारच नाही, कारण तिथे तो एकमेकांची मदत करतो, कारण तिथे तो मायनॉरिटीमध्ये आहे. म्हणजे मराठी माणूस जर खेकडीच वृत्तीचा आहे तर त्यांनी तिथे जाऊन पाय खेचले पाहिजे होते. मग असं होताना दिसत नाही. मग मराठी माणूस खेकड्या वृत्तीचा नाहीये. म्हणजे आपण महाराष्ट्रातलेच लोक आहोत, मराठी माणसंच आहोत, की मराठी माणसानेच मराठी माणसाच्या कपाळावर स्टॅम्प मारलाय की तू खेकडा वृत्तीचा आहेस. परराज्यामध्ये आपण जाऊन जर आपण यूपीला जाऊन विचारलं की क्या आपको लगता है की मराठी माणूस एक दूसरे का टांग खींचता है क्या, ते बोलतील की हमको तो नहीं लगता बाबा ऐसा, हमको तो इतना पता है, बम्बई में हमको बहुत पीटते जब आंदोलन होता है, दौड़ा दौड़ा कर मारते हैं, एक टांग तोड़ते हैं, तर हमें नाही. तर ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये ते आहे. सो मला वाटतं की म्हणजे मराठी माणूस खेकडी वृत्तीचा नाहीये. अगदी. आता तुमचं आन्सर ऐकल्यानंतर मी देखील कन्व्हिन्स झाले की हो, खरं तर असं नाहीये. आपल्याला असं पण म्हणू शकतो की आपण कानाचे थोडेसे कच्चे आहोत कदाचित. 100%. कोणीतरी आपल्याला सांगतं आणि आपण तेच ठेवतो आणि त्याच दृष्टिकोनाने वागतो. सो हा पॉइंट खरंच खूप छान आहे सर. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलात ते मी जर कन्व्हिन्स झाले तर नक्कीच आपले व्ह्युअर्स देखील कन्व्हिन्स होतील. झालेच पाहिजे. नक्कीच होतील सर. बरं, माझा एक स्वतःचा सुद्धा प्रश्न आहे की असं का होतं सर की बिझनेस करताना युजली मराठी माणसं काच मागे राहतात आणि का परप्रांतीय किंवा इतर लोक हे नेहमी बिझनेसमध्ये सक्सेसफुल ठरतात? ह्यावर काय तुम्हाला वाटतं, काय असेल मग? अच्छा, म्हणजे मराठी माणूस मागे पडतो असं तुम्हाला वाटतं? असं मला एक्झॅक्टली तुम्ही ऐकलंय? हो, अगदी. नाही, हे बघ कसं आहे माहितीये का, आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की एक व्यक्ती आहे ती एकाच वेळेला 3-3 कामं करते आणि दुसरी व्यक्ती त्याच वेळेला एकच काम करते. तर जी व्यक्ती एकच काम करते ना ती आपल्याला निश्चितच सक्सेसफुल वाटेल, कारण एकच काम वाटायला आलंय. ते तुम्हाला कळणार नाही. तर मी तुम्हाला सांगतो की बघा ना, कसं आहे की आता गुजराती मारवाडी किंवा उत्तर भारतीय समाज महाराष्ट्रामध्ये येतो, तो काही निसर्ग बघायला येतो की तिकडे ढोकळा खाऊन कंटाळा आलाय तर इथं वडापाव खाऊया, असं काही नाही. तो पैसे कमवायला येतो आणि पैसे कमवायला येतोय तर त्याचा मेन फोकस कुठं असतो, पैसे कमवणे. बरं, कधी कधी ते आपली फॅमिली घेऊन येत नाहीत, एकटे येतात. हो, खरंय. रविवारी त्यांना पार्टी करायला मित्र नसतात, कोण नातेवाईक नाही, कोणच नाहीये, जबाबदाऱ्या नसतात, नाहीये. मग ते रविवारच्या दिवशी सुट्टी नाही घेत, ते काम करतात. आणि जिथे ओळखीचं नाही तिथे लाज कुठल्या कामाची, छोट्यातलं छोटं काम करतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण गाडी घर का घेतो, कारण कोणीतरी बघितलं पाहिजे, पण ह्यांच्या ओळखीचंच कोण नाही. आता मी जर परराज्यामध्ये गेलो आणि मला व्यवसायामध्ये खूप पैसे मिळाले पण तिथे माझ्या ओळखीचा कोणच नाही, तुम्ही फॉर्च्युनर घ्यायचा विचार केला, का घेऊ? बघणारा कोण आहे, नारळवाला की टपरीवाला? खूप खरं, बरोबर. पण मी घेणारच नाही, मी पूर्ण गुंतवणुकीमध्ये पैसा टाकेल. कसं आहे की 4-4 घरं घेण्याची क्षमता गुजराती मारवाडी किंवा उत्तर भारतीय समाजाची होते, तेव्हा कुठे हे एक घर घेतात. मराठी माणसाचं उलट आहे याच्या. मराठी माणूस इथे जन्मला, इथे सोयरे झाले, नातेवाईक सगळे. मग छोट्यातलं छोटं काम करायला लाज वाटते आणि वाटू शकते आपल्या ओळखीचं असल्यावर. अगदी. आणि ह्यावर प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. हो, एखाद्याला वाटेल, एखाद्याला नाही वाटणार. रविवारची पार्टी करायला मित्र असतात, नातेवाईक सगळा परिवार असतो, तिकडे जाणं असतं, सण सणावळ असते, संस्कृती असते, लग्न कार्याचे इन्व्हिटेशन असतात, ते गुजराती मारवाडी समाजाला कमी असतात. आणि त्यात सगळे ओळखीचे म्हणजे दिखावा आलाच, बरोबर ना. मग दिखावा आला म्हणजे गाडी घर घेतलीच पाहिजे. बरं, तुम्हाला इच्छा नाही घ्यायची पण तुमची बायको मागे लागते ना, घे. सचिन दादा चालत येताना दिसले, कोणतरी बोलतो, काय सचिन दादा चालत
सचिनदादा तुला काय झालं, मी चालत आलो तर. हम्म. एवढे पैसे व्यवसायामध्ये दाखवतो तुला काय ते. मग व्यवसायामधून पैसे आले ना, ह्याचा सचिनदादाचा एक भला मोठा व्हिडिओ येतो. व्हिडिओ काय माहिती का, स्टेटसला टाकण्यात या त्याला दाखवायला की सचिनदादा ते गेला बायकोला घेऊन शोरूममध्ये. शोरूममध्ये ॲग्रीमेंटवर साईन करतो, गाडीचा पडदा मागे खेचला जातो, फक्त ऍक्टिंग असते, मागे खेचायला 1,500 रुपये देऊन ठेवलेले असतात. आणि मग नंतर काय, नारळ फुटला जातो, हार घातला जातो, भली मोठी चावी दिली जाते. सचिनदादाची गाडी जोमात, व्यवसाय गेला कॉमा. होते नव्हते ते पैसे कुठे टाकले, गाडीमध्ये टाकले. मी नाही म्हणत की मराठी माणसाने 4-4 घरं घेण्याइतपत व्यवसायामधून पैसे कमवले की एक घर घ्यावं, किमान 2 घर घेण्याइतपत पैसे मिळाले, घ्या ना एक घर. आणि एक घराचे पैसे तुम्ही व्यवसायामध्ये टाका. एकतर काय की हा स्पीड आहे ना मराठी माणसाने गाडी घर घेण्याचा आणि इतर खर्चाचा कमी केला ना, एकतर मराठी माणूस मागे नव्हता, तो दिसतो तसा, तो अधिक पुढे जाताना दिसेल. ओके. ह्या काही छोट्या मोठ्या चेंजेस जर आपण आपल्या लाईफमध्ये आणल्या तर नक्कीच जे आता टॅगलाईन्स लागतायत आपल्यावर की मराठी माणूस बिझनेस मध्ये मागे पडतोय किंवा त्या पुसल्या जातील. आणि मला असं वाटतं की आपल्या ह्या पॉडकास्ट नंतर बदल घडेल सर, असं मला घडला पाहिजे. ह्या सगळ्यामध्ये सर माझा आणखीन एक ह्या प्रसंगानंतर माझ्या मनात तोच डाऊट आहे, भावना किंवा इमोशन्स किंवा भावनिकता ह्याचा काय रोल, ज्या पद्धतीनं त्याने आम्हाला भावनिक करून 5% कमी करायला. खरं, मग ह्याचा काय रोल येतो भावनिकता? नाही, या प्रश्नाचं उत्तर तर मला खूप वर्षापूर्वीच मिळालं. म्हणजे मी तेव्हा व्यवसायामध्ये नवीन होतो आणि एका मोठ्या व्यावसायिक आहेत ना, त्यांच्यासोबत माझी मीटिंग होती. आमची अशी चर्चा चालू होती. मी त्यांना सांगितलं की आमचा असा असा बिझनेस आहे, ट्रक आहे, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे, असे दिवसभरामध्ये ट्रक चालतात, अमुक तमुक सांगितलं. पण सांगताना मी त्यांना एक गोष्ट सांगितली की त्याच्यामधून मला फक्त एवढेच पैसे मिळतात जेणेकरून मी त्या ट्रकची EMI फक्त भरू शकतो, माझ्या खिशात काय राहत नाही. त्याच्यावर ते बोलले की देखिए सचिन जी, फिर आपके ट्रक को रात को बिजनेस नहीं रहता क्या? मैं बोला नहीं, रहता है ना, लेकिन कैसे लक्ष्मी जो दिन में कमा के देती है उसको आराम तो चाहिए ना, मैं अपने ट्रक को खड़ा रखता हूँ. त्याच्यावर ते बोले अरे ये क्या है? देखो सचिन जी, मुझे तो इतना पता है, आपके ट्रक का पहिया दिन में घूमता है तो आपकी जेब में पैसा आता है, जेब में नहीं, आपके EMI भरे जाते हैं. वही ट्रक का पहिया रात को घूमेगा, आपके जेब में पैसा आ जाएगा. मतलब कि जब तक आपके ट्रक का पहिया घूमेगा, आपके घर में लक्ष्मी आएगी. आप लक्ष्मी को एक तरफ से रुका रहे हो. और देखिए, अटैच ही होना है ना, तो दशहरा दिवाली को अच्छे से उनकी पूजा करो, संडे के दिन उस ट्रक की अच्छे से मरम्मत करो. लेकिन क्या है कि बिजनेस किया जाता है पैसा कमाने के लिए, ना कि उसके अंदर जो चीज़ें आती है उससे अटॅच होने के लिए. सो ते त्याचं जे चक्र आहे माझ्या डोक्यामध्ये असं फिरलं की माझ्या ट्रकचा पहिया रात्री तर फिरायलाच लागला, संडेच्या दिवशी फिरायला लागला. म्हणजे त्यांच्या बोलण्याचा मी फायदा उचलला आणि मला वाटतं की भावनिक होता कामा नये आणि नसायला पाहिजे भावनिक. आणि म्हणजे त्याच्यासाठीच नाही, भावनिक आपण कधी कधी आपल्यासाठी जी गरजेची वस्तू घेतो त्याच्यामध्ये पण होतो. की मित्र कधी कधी बोलतात, बस काय भाई मेरे लिए इतना ही डिस्काउंट किया, कुछ दे ना, हीच दोस्ती. घे बाबा, तुझं काही डिस्काउंट असेल तो देतो आपण. नाही, मला काय वाटतं की बघा, मित्राचा व्यवसाय नवीन असेल तर मित्रांनी डिस्काउंट मागितलाच नाही पाहिजे, उलट त्यांनी मदत केली पाहिजे. खूप खरं आहे, बरोबर आहे ना. हा तुमचा व्यवसाय खूप जुना आहे, अर्गड पैसे कमवले तर मित्राला तुम्ही उलट डिस्काउंट दिला पाहिजे. आता किती द्यायचा तो तुमचा प्रश्न आहे. शेवटी काय की डिस्काउंट हा शब्द नवीन व्यावसायिकाला ऐकायलाच नाही आला पाहिजे. मग काय काय एवढं इथंच मग तो समजतो की काय म्हणजे व्यवसाय करायचा असतो इथून आणि भावना ठेवायची असते इथे. शेवटी काय की आपण भावनिक होऊन व्यवसायामध्ये कर्जबाजारी झालोय आणि आपण आज सुसाईड केलंय आणि आपल्या अंत्ययात्रेला येणारे भावनिक लोक बघायचे आहेत की आपण भावनिकता बाजूला ठेवून व्यवसायामध्ये प्रगती केली आणि हे बघून प्रेरित होणारे तरुण आपल्याला बघायचे. सो आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला काय बघायचंय. सो भावनिकता आपण बाजूला ठेवली पाहिजे. खूप छान सर, खरंच खूप छान. नाहीतर ती अंत्ययात्रा माहिती आहे ना, ती नको. सर तुमची पद्धत जी आहे ना ती प्रचंड आवडली आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने एक स्टोरी किंवा एक एक्झाम्पल देऊन प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताय ते फार इंटरेस्टिंग आणि एंगेजिंग आहे. सो ह्या मला पर्सनली खूप आवडलंय सर आणि आय होप आपल्या व्ह्युअर्सला सुद्धा ते आवडेल. पण याच्यावर माझा आणखीन एक मुद्दा आहे सर की जसं तुम्ही मगाशी म्हणालात, तुम्ही एक डिस्काउंटची स्टोरी ऍड केलेली. सो हॉटेल बिझनेस हा नक्की कोणी करावा? कसं आहे, पनवेलमध्ये मी राहते
आणि पनवेलमध्ये अशी बरीचशी ठिकाणं आहेत की जिथे स्पेशल मिळतं. म्हणजे एखादा वडापाव फेमस आहे, रगडा पॅटीस फेमस आहे, कुठे खानावळ फेमस आहे. तिथे आहेत ना काही पनवेलमधली टिपिकल माणसं आहेत ना तडफडताना दिसतात. म्हणजे जेव्हा मी जातो ना तिथं ती असतातच तिथे. हावरट वगैरे असं मी म्हणत नाही, त्यांना निगेटिव्ह तुम्ही बघू नका. मला वाटतं हीच चांगल्या पद्धतीनं हॉटेलचा व्यवसाय करू शकतात. त्यांना तुम्ही विचारलं ना की अमुक अमुक कुठे मिळतं चांगलं खायला, ते बरोबर सांगणार की असं असं जा, तिथून जा आणि तशीशी उडी मारून त्या गटाराच्या पलीकडे जा, ती वडापावची गाडी मिळेल. इथपर्यंत त्यांना माहिती असतं. आणि ज्यांना चव कळते, मला वाटतं तेच हॉटेलचा व्यवसाय चांगला करू शकतात. खूप खरं आहे. म्हणजे अगदी हॉटेल म्हटलं की चव, टेस्ट असेल तरच तुमचा जो गिराईक आहे तो पुन्हा पुन्हा येणार. मग आता ह्यामध्ये माझं हेही म्हणणं आहे सर की ठीक आहे, हॉटेल बिझनेस कोणी करावा हे कळलं, बट हॉटेल बिझनेस हा सक्सेसफुल कसा होतो? नाही, हॉटेल हा व्यवसाय कसा आहे की हा एकमेव व्यवसाय मला वाटतं असं आहे की त्यामध्ये स्वतःला म्हणजे मालकाने स्वतःला झोकून घेणं खूप गरजेचं आहे. स्वतः लक्ष देणं गरजेचं आहे. इतर व्यवसाय चालून जातात, पण ह्या व्यवसायामध्ये आता कसं सांगू की पनवेलमध्ये एक लोंढे खानावळ आहे. हे 10x10च्या गाळ्यामध्ये छोटीशी खानावळ 40 वर्षापासून चालू आहे. पण त्या खानावळीच्या बाहेर तुम्ही गर्दी बघाल ना तर असं वाटतं की ते भंडारा आहे. म्हणजे फ्रीमध्ये जेवण वाटतात की काय, एवढे सगळे बसलेले असतात. आणि सगळे बसलेले असतात. मी जातो तिथे, एकमेकांशी कोण बोलत नाही का, पटकन बिझी असतात. नाही, बाहेर बसलेले असतात तेव्हा वेटिंगला, का पटकन लाल गाळायची तोंडातून अशी वाट बघत असतात. का, कारण आज चवीचं जेवण आहे. एवढी टेस्ट चांगली आहे ना त्यांच्या हाताला. ते लोंढे परिवाराचा, आता परिवाराचा उल्लेख केला, हा जो परिवार आहे हा स्वतः व्यवसायामध्ये झोकून देतो. त्यांच्या दोघा भावांच्या मिसेस, त्यांच्या मुली त्यामध्ये त्यांना हातभार लावत असतात. आणि सक्रियता काय असते ती मला वाटतं त्याच्या पलीकडं दुसऱ्या कुठं बघायला मिळणार नाही. म्हणजे मी जातो ना, म्हणजे आपल्याला किती भूक लागली ही आपल्यापेक्षा त्यांना जास्ती माहिती असते. ते लक्ष ठेवून असतात. म्हणजे आपण बोललो ना, काका भाजी ना दिली, काका पोळी आणतो, पर्यंत त्यांचं चाललेलं असतं. म्हणजे सक्रियता जबरदस्त आहे. त्यामुळे त्यांनी आजपर्यंत त्या व्यवसायामध्ये नाव कमवलं की एवढी गर्दी असते. सो स्वतः लक्ष देणं ही महत्वाची गोष्ट आहे. मीही एक हॉटेल व्यावसायिक आहे. अरे वा सर. हा, कारण आमचं एक फार्म हाऊस आहे डोंगराच्या कुशीमध्ये निसर्गाच्या सानिध्यात. म्हणजे असं समजू नका मी माझ्या हॉटेलचं आपला प्रमोशन करते, पण मी खरं सांगतो की मस्त निसर्गाच्या सानिध्यात आहे. डोंगराच्या कुशीमध्ये आहे. 4 BHK विला आहे. समोर स्विमिंग पूल आहे. बाजूने खळखळणारी नदी वाहते. क्रिकेटचं मैदान आहे आणि ग्रीनरी आहे. ह्या 5.5 एकराच्या प्रॉपर्टीमध्ये आम्ही जात असतो. आमच्या स्वतःसाठी ती म्हटलं चला आपण डेव्हलप करूया, कधी गेलो तर आराम करायला बरी पडते. पण आता काय झालं की आम्ही विचार केला की नवी मुंबई विमानतळापासून हार्डली 5-6 किलोमीटर अंतरावर, अटल सेतूच्या एकदम जवळ, आणि एवढी मोठी प्रॉपर्टी जिथे आम्ही गेल्यानंतर वारंवार जाऊन पण खुश होतो. तर निश्चितच कस्टमर्स येतील ते खुश होतीलच ना. मग का नाही या आपण प्रॉपर्टीचा फायदा करून घ्यावा. मग आम्ही व्यवसाय सुरू केला. आणि व्यवसाय सुरू केल्यानंतर काय की सुरुवातीला मी मॅनेजरकडं धुरा दिली. आता आमचे दुसरे व्यवसाय आहेत, म्हटलं ह्या सांभाळू दे, म्हणजे ह्याने ते काम करू दे. पण मॅनेजर तो मॅनेजर, त्याला माहिती असतं आपण किती दिवस इथे आहोत, किती वर्ष, किती महिने. त्यामुळं तो त्याच्या लेव्हलनेच लक्ष देतो आणि आउटपुट जास्त येत नव्हता. शेवटी ते त्याचं बाळ नाहीये ना सर. बरोबर असू शकतं तो फक्त आमचं बाळ होतं. आमचं बाळ होतं. त्यामुळे आम्ही विचार केला की आमच्या बाळाला 1 महिन्यासाठी आम्ही सांभाळलं पाहिजे. त्या पाळणाघरातून आम्ही आणलं पाहिजे. मग आम्ही त्यामध्ये लक्ष दिलं. आम्ही लक्ष दिल्यानंतर काय अनुभव आला माहितीये का, बाळाचा नाही त्या जागेचा, की आपल्याकडे येणारा कस्टमर आहे तो जेव्हा येतो आपल्याकडे तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव असतात. तो तिथे राहतो 4 BHK विलामध्ये, स्विमिंग करतो, वाहणाऱ्या खळखळणाऱ्या नदीचा आवाज ऐकतो, आगरी पद्धतीच्या जेवणाची चव घेतो, क्रिकेट खेळतो, या निसर्गाच्या सानिध्यात तो वावरतो. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी जायला निघतो ना तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे फक्त मालकच बघू शकतो, मॅनेजर बघू शकत नाही. खूप खरं आहे सर. आणि त्यामध्ये काही जर कमतरता असेल ना तिथल्या तिथे स्ट्रॅटेजी चेंज करून मालकच ते करू शकतो. सो आम्ही ह्या गोष्टी केल्यामुळं आम्ही आमचा धंदा 1 महिन्यातच चांगल्या पद्धतीनं पुढे आणला. आणि मग आम्ही मॅनेजरच्या हातात दिला. तरी आमचं त्याच्यामध्ये लक्ष असतं. सो काय की आपण स्वतः लक्ष दिलं पाहिजे, ही गोष्ट तर आहे. आणि सर्वात महत्वाची, मागाशी तुम्ही काय बोलले, चव. बघा आता ढाबे बिबे का चालतात, चव. म्हणजे कोणाला आचारी,
आणि जेव्हा ढाबा चालायला लागतो तेव्हा मालकाने समजायला पाहिजे की हा आचार्य आपल्याला टांग देणार आहे, कारण का त्याला ऑफर्स येत असतात. नाही तर तो बोलतो नाही हमको पगार वाढ चाहिए, हो हो तर पगार वाढ एवढी मागतो ना कधी कधी देताच नाहीये. मग शेवटी तो जातो निघून आणि असं होतं. हो मग मग ती अशा जबाबदारी हा. स्वीकारली पाहिजे आपण. हेच हो. मी सांगतो की जबाबदारी स्वीकारली ना आपण. हम्म. हे जबाबदारी स्वीकारणं म्हणजे तुम्ही विचार करत काय काही म्हणजे आपल्याला वाटलं की चला दुसरा कुक आपल्या स्टाफमध्ये आहे का, हम्म. त्याला ट्रेन करणं किंवा आपल्याला काही बनवता येतं का चांगल्या पद्धतीनं त्याच तोडीचं ते करणं, किंवा आपल्याकडे एवढे पैसे पाहिजेत की जेणेकरून आपण हायर करून एखादी टीम आपण नवीन कुक अवेलेबल लगेच करू शकतो, जेणेकरून लिंक आपली तुटणार नाही. सो ह्या गोष्टीच्या जबाबदारी आपल्याला जर घेता आल्या तर आपण डिपेंडंट राहत नाही. हा. आणि मुद्दाम सांगतो की ह्याचं एक उदाहरण, पनवेलपासून एक 10-12 किलोमीटर अंतरावरती कर्नाळा किल्ला आहे. त्याच्या खाली कुशीमध्ये एक कर्नाळा ढाबा आहे. बर सुरुवातीला खूप चालायचा, खूप म्हणजे आम्ही तिथं आम्ही जायचो नेहमी बर जेवायला. तर तिथे का, कारण त्या आचार्याच्या हाताला चव जबरदस्त होती, वेटर्स खूप होते, ढाबा भरलेला असायचा. पण झालं तेच, आचार्य गेला आणि वेटर्स कमी झाले ना, असं वाटायला लागलं की ढाबा कमी होतो की काय, म्हणजे बंद होतो की काय. पण तेव्हा त्या ढाब्याच्या मालकाने जबाबदारी स्वीकारली. आता जबाबदारी स्वीकारली म्हणजे काय करतात ते मालक स्वतः जेवण बनवतात त्याच चवीचं. काय म्हणताय? स्वतः गल्ला सांभाळतायत अरे बाप. आणि स्वतः सर्व करत असताना खांद्यावर रुमाल ठेवून नतमस्तकपणे कस्टमरची विचारपूस करतात की बाबा काय कमी आहे का. सो हे जे बघितलंय स्वच्छता ठेवून, की त्यामुळे आज मी नाही म्हणत की 100% तसाच ढाबा चालतोय जो पूर्वी चालायचा, पण 80% तरी आज तो ढाबा चालवण्यामध्ये ते यशस्वी झालेत. का, जबाबदारी स्वीकारली आणि ते डिपेंडंट नाहीये. सो मला वाटतं हॉटेल या व्यवसायामध्ये जबाबदारी स्वीकारणं आणि डिपेंडंट नसणं हे महत्वाचं आहे, तर आपण त्या व्यवसायामध्ये टिकून राहू शकतो. खूप खरं आहे सर. आणि मुळात तुम्ही एवढं जेवणाबद्दल बोललात, हळूहळू माझ्या तोंडाला पाणी यायला स्टार्ट नाही, मला पण तसं वाटतंय आता. पण आणि मला असं दिसतंय की तुम्हाला कमी भूक लागली असेल, माझा आकार बघून तुम्ही समजू शकता की बरं मग विषयावर येऊयात. बरं, प्रत्येक व्यवसायात किंवा प्रत्येक बिझनेसमध्ये कुठली काळजी एखाद्याने घ्यायला हवी? अच्छा, म्हणजे कशापासून वाचलं पाहिजे माझं, बरोबर. हे बघा कसं आहे की साधू संतांनी म्हटलंय काय की निंदकाचं घर असावे शेजारी, म्हणजे कोणाचं नसावं गोड बोलणाऱ्याचं, गोड बोलायचं नाही, गोड बोलणाऱ्याचं, कौतुक करणाऱ्याचं घर नसावं. अजिबातच नाही. काय की हे जे कौतुक आहे ना, हे कधी कधी घातक ठरतं. म्हणजे कंपनीमध्ये एखाद्या बॉसचं कधी कौतुक करत असेल नोकरी सांभाळण्यासाठी, तर ते चुकीचं आहे असं मी म्हणत नाहीये, कारण ठीक आहे ते चालतं. पण जर बॉसची कंपनी हडपण्याच्या दृष्टिकोनातून ते कौतुक असेल तर मला वाटतं बॉसनी वेळेस सावध होणं गरजेचं आहे, नाहीतर बॉसचा बोचका होईल. सो काय आहे माहिती आहे का, हे वाटतं छोटं कौतुक, म्हणजे आपल्यापासून इतरांना जेव्हा फायदा असतो ना आजूबाजूच्या लोकांना, तेव्हा ते कौतुक आपल्या बाजूला नाचत असतं. एखाद्या मुलाने मित्राने पार्टी दिली बर्थडेची की त्याच्या मित्र त्याला चढवत असतात, भाईचा बर्थडे वाजले 12, भाईचा बर्थडे वाजले 12, ही चढवणी असते, कौतुक. अरे भाई दुसऱ्या दिवशी घरी जातो, लाईट बिल भरायला 12,000 नसतात, भाई यांना फोन करतो, एक मित्र उचलत नाही, तेव्हा भाईला कळतं की भाईचेच 12 वाजले होते. बिचारी बायको त्यांना पैसे आणून देते, ती कधी कौतुक करते न करते माहित नाही. शेवटी काय, हे जे नाचणारं कौतुक आहे हे खरं असेल याची शाश्वती नाहीये. पण ते बायकोचं मितभाषी कौतुक म्हणजे आपल्या माणसाचं, आपल्या जवळच्या मित्राचं एक वेळ खरं असू शकतं. म्हणजे कसं आहे की बघा, प्रत्येक शुभचिंतक तुमचं कौतुक करेल असं नाहीये, आणि प्रत्येक कौतुक करणारा तुमचा शुभचिंतक असेल असंही नाहीये. त्यामुळे आपलं कौतुक कोण करत आहे, का करत आहे आणि कशासाठी करत आहे, मला वाटतं हे जर आपल्याला वेळेत ओळखता आले नाही ना, तर या इतिहासामध्ये खूप असे दाखले आहेत की ज्यांनी या कौतुकाला बळी पडून आहे ना आपल्या मोठ्या मोठ्या कंपनीच आहे ना घालवून बसले. खरंय, खूप खरंय. सो ह्या नाचणाऱ्या कौतुकापासून आपण वाचलं पाहिजे असं मला वाटतं. आता आपण ज्या टॉपिकवर डिस्कस करतोय तो टॉपिक असा सांगून समजणारच नाही, बरोबर, कारण की हे सगळे तुमचे अनुभवाचे बोल आहेत. तुम्ही इतकी वर्ष अनुभव ते भाईचा बर्थडे वाजले 12 ते म्हणजे आता ते बघतील म्हणून मी काय बोलत नाही. आता पुढे जाऊया आपण. अगदी अगदी. पण मग ह्यामध्ये सर, जसं आपण आता चांगली माणसं किंवा वाईट माणसं किंवा त्यांचे इंटेन्शन्स, तसंच एक खूप मोठा फॅक्टर ह्याच्याच जवळून अगदी जातो, तो आहे यश आणि अपयश.
हो. सो मला असं म्हणायचंय की बिझनेसमध्ये किंवा एकंदरीत आयुष्यात यश आणि अपयश हे एखाद्याने कसं घ्यावं किंवा त्याच्यासोबत डील कसं करावं, म्हणजे त्याच्यामध्ये काय केलंच पाहिजे त्याच्यामध्ये. आता हा पावसाळा चालू आहे सध्या. पावसाळ्यामध्ये तुम्ही बघाल तर बरेचसे कवी निसर्गाकडे बघत असतात का कविता करायला. म्हणजे मी काय कवी नाहीये, पण ह्या प्रश्नाचं उत्तर निसर्गाकडूनच जास्त चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. म्हणजे एखादं झाड आहे समजा, झाड फळांनी बहरलंय म्हणजे ते काय सक्सेसफुल आहे. सक्सेसफुल म्हणजे ते प्रॉफिटेबल आहे, पण तरी ते झुकलेलं असतं. मला वाटतं यशामध्ये आपण असे झुकलेलं असलं पाहिजे. आणि त्या झाडाची मुळं बघा ना जमिनीमध्ये असतात रुतलेली. आपण यशामध्ये नतमस्तक असलो पाहिजे. म्हणजे कुठलंही काम झाल्यानंतर मी केलं याच्यापेक्षा आपण केलं हे म्हटलं तर बेटर होईल, किंवा टीमनी केलं हे म्हटलं पाहिजे. नाहीतर मग काय आहे की आपणचा जिथे मी होतो तिथे अहंकार बळावतो आणि मग प्रॉब्लेम होतो. सो काय की यश म्हणजे काय, आता महेंद्रसिंग धोनी बघा ना, क्रिकेटचं उदाहरण आहे ते, की मॅच जिंकल्यानंतर ते दिसतही नाही, त्या खेळाडूंच्या मागे कुठे उभे असतात, पण मॅच हारल्यानंतर सगळ्यांच्या पुढे ते येऊन उत्तरं देत असतात. मला वाटतं लिडरशिप ह्यालाच म्हणतात आणि यशही ह्याला म्हणतात. रतनजी टाटा एवढ्या मोठ्या साम्राज्याचे मालक असून कधी ॲडमध्ये त्यांचं नाव येऊ दिलं नाही. मला वाटतं यश काय आहे हे याच्या पलीकडे मी सांगूच शकत नाही. सो यशामध्ये माणसाने असं असलं पाहिजे. खूप खरं आहे. आणि अपयश तुम्ही बोलले, अपयश बघा, अपयशाचं कसं आहे की कोणी विचारलं अपयशामधून बाहेर पडायचं असेल तर काय नाही, खचून गेलं नाही पाहिजे, मन तुम्ही खंबीर बनवलं पाहिजे किंवा मनाला स्ट्रॉंग बनवलं पाहिजे, हेच सांगणारे दिसतात. बरोबर आहे. अपयशामधून खचून नाही गेलो तर आपण टिकून राहतो असे कित्येक मोटिवेशनल स्पीकरही म्हणतात. पण मला एक प्रश्न पडतो, हे मन खंबीर लगेच बनवायचं कसं? आपण एखादा व्यवसाय करताना सक्सेसफुल होतो, पण जेव्हा सक्सेसफुल होतो तेव्हा कधी ना कधी आपल्याला अपयश येतच असतं. आणि जसे जीवनामध्ये सगळे दिवस सारखे नसतात तसेच व्यवसायामध्ये असतात. सो अपयश येणारच आहे. मग अपयश येणार आहे तर तेव्हा आपण त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं हे तेव्हा आपण शिकायचं का? बरोबर आहे ना. मला वाटतं एकतर ते मन तुमचं खंबीर असतं किंवा नसतं ते आपण ओळखायचं असतं, आणि ते ओळखलं तर आपण ठरवायचं असतं मी बिझनेसमॅन होऊ की नको. मला वाटतं हे त्याच्यावरचा जालिम उपाय आहे. कारण कसं असतं, बरेचसे बघा ना, म्हणजे कितीतरी गोष्टी अशा आहेत की नाही, म्हणजे तुम्हाला वाटेल की पण ओळखायचं कसं, म्हणजे कसं काय ओळखणार की आपण कॅपेबल आहोत की नाही आहोत. काय तोंडामध्ये काय थर्मामीटर टाकून चेक करायचं का की हा बाबा तू बरोबर आहेस, व्यवसाय करू शकतो, हा नाही करू शकतो. माझं म्हणणं ते नाही आहे. असे 4 जण असेच मित्र बसले, 50-50 लाख प्रत्येकाकडे आहेत. 4ही जण बोलतात की आपण बिझनेस चालू करायचा पार्टनरशिपमध्ये. सगळे हो हो, हा नक्की नक्की ना, कधीपासून. तो एक जण बोलतो नाही आत्ता 30-30 लाख ठेवा, आत्तापासून चालू करू. तिघे बोलतात नाही आणतो ना लगेच. एक जण बोलतो आत्ताच पाहिजे का? नाही मग काय तू आहेस ना? नाही मी आहे, पण एक फोन करावा लागेल. तो फोन बायकोला फोन केला का, नाही तुम्ही करा, तुम्ही चांगलं, तिघे जण चांगला व्यवसाय पुढे घेऊन जाल. हे जे बोललं ना की समजायचा फट्टू आहे, यांनी व्यवसाय करू नये, यांनी मुकाट्यानं बायकोसाठी नोकरी करावी. म्हणजे जर तुम्ही स्वतः तुमचं डिसिजन नाही घेऊ शकत तर मग बिझनेस करताना. आणि डिसिजन म्हणजे काय की तुम्हाला अपयशामधून बाहेर खचून राहून त्याच्यातून बाहेर येण्यापेक्षा तुम्ही अगोदर ओळखणं आहे की मी व्यवसाय करण्यासाठी सक्षम आहे की नाही. मला वाटतं हे अपयशामधून बाहेर येण्याचा उत्तम मूळमंत्र आहे. क्या बात है सर, क्या बात है. म्हणजे ते नको की अपयश आल्यानंतर, एखादा माणूस अपयश झाल्यानंतर कर्जबाजारी होतो तेव्हा काय होतं माहितीये का, 10 मोटिवेशनल स्पीकर घेऊन तुम्ही जा ना त्याला सांगायला की तू खचून जाऊ नको, तू याच्यातून बाहेर निघ. तो नाही ऐकत. तो पद्धतशीरपणे आपली सोय करून पैसे बिजत घेऊन जातो तो. कारण काय आहे की काही उपयोग नसतो. त्याला आधी कळायला पाहिजे होतं की आपण आहोत का सक्षम. बरोबर आहे ना. आता हे नकारात्मक धरू नका. कोणी म्हणेल की असं काय, मग काय बिझनेस केलाच नाही पाहिजे. अहो पण पहिली गोष्ट तुम्ही जिवंत असणं
हे मोठं सक्सेस आहे. खूप खरं आहे. हो 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 तुम्ही जिवंत नसाल तर तुमची फॅमिली काय फेस करणार आहे, ते हो, नुकसान किती मोठं होणार आहे. खरं आहे, खूप खरं आहे. सो काय आहे की तुम्ही जिवंत राहाल तेव्हा तुम्ही व्यवसाय करा. हो. तर जिवंत राहण्याचा मी मार्ग दाखवतोय, चुकीचं काय सांगतो? नाहीच सर. बरोबर आहे ना. इनफॅक्ट मी तर म्हणेन हे फक्तच आपल्या व्ह्युअर्सने हे बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने न घेता हा, हे लाईफच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा हो. घेतलं पाहिजे की हो. एखाद्याला आधीच हे कळायला हवं हो. की मी जर आता त्या विहिरीत उडी मारतोय हो. तर मग आयदर मी मरणार आहे मरणार, हा. किंवा मी पोहून जिवंत हा. राहणार. तुमच्यात पोहण्याची कॅपॅसिटी असेल तर मारा उडी. Correct. ह्याला म्हणतात Correct, सकारात्मकता. correct. सकारात्मकता ही नाही मला पोहता नाही येत, पण उडी मी मारून हातपाय बघतो, हलवेल. अरे कसला जाशील तू आतमध्ये खरंय खरंय. आणि एकी मित्र आणि- थांबणार नाही, पळतील. सो खूप खरंय सर. आणि जर असा डाऊट असेल मनात तर मग काच उडी कशाला मारायची पाहिजे? माणसाने. खरंय खरंय खरंय. आणि मला तरी वाटतं सर की प्रत्येक माणसासाठी काही ना काही बनलंच असतं. सो गरजेचं नाहीये की एका व्यवसायामधून किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेस नाहीच मिळालं तर आयुष्यात कधीच मिळणार नाही असं कधीच नाही नसतं. नाही ते तर एक मार्ग बंद झाला तर दुसरे अनेक असतात. अगदी पण जिवंत असणं महत्वाचं आहे. हो सर. खरंय. तसंच मला वाटतं की प्रत्येक गोष्ट करण्याच्या आधी पहिला जो पाऊल किंवा पहिली पायरी ही असते मेहनत. मेहनत ही कुठल्याही गोष्टीवर करावी लागते असं मला वाटतं. सो ह्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मेहनत आणि बिझनेस हे कसे जातात सोबत? नाही, मेहनतीशिवाय पर्याय नाहीच. मी त्या दिवशी गाडीमध्ये चाललो होतो समोर रिक्षावर काय लिहिलं होतं? काय लिहिलं असेल तुमचं म्हणणं? काय रिक्षावर? बरंच काही लिहिलं. हा, आई ते वडिलांचा आशीर्वाद. आशीर्वाद. अरे जा बाबा, तुला घाई आहे, माझी घरी आई आहे, हो. हे काय काय लिहिलेलं असतं. पण तिथे ते नव्हतं लिहिलं. तिथे लिहिलं होतं की कुठल्याही उपासातापासाशिवाय, कुठल्याही नवसाशिवाय पावणारी एकच गोष्ट ती म्हणजे मेहनत. आता ती रिक्षा मी बघितली. रिक्षा बघितल्या ना, तुम्हाला वाटेल सगळीच उदाहरणं सरना कशी आठवतात, तर मी रिक्षाला बाजूला करू शकत नाही. मला दिसलं ते सांगतो. रिक्षा बघितली पण ती रिक्षा कोण चालवत आहे हे मला दिसत नव्हतं. पण मी जेव्हा रिक्षा बघितली तेव्हा मी विचार केला की आज भले ही व्यक्ती रिक्षा चालवत आहे पण भविष्यामध्ये ही खूप मोठा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय उभारू शकते. कारण कसं आहे की ते त्यांनी लिहून घेतलंय किंवा स्वतः लिहिलंय, ही जी कल्पना आहे ना, ही कल्पना माणसामध्ये असणं माणसाला खूप पुढे घेऊन जाऊ शकते. म्हणजे आपल्याला काय असतं की आपण बघा ना, ऑफिसमध्ये एक बॉस असतो, AC मध्ये बसलेला असतो, बरोबर आहे, आणि त्याच्या हाताखालचे 100-200 कामगार असतात. त्यांची अंगमेहनत आपल्याला दिसते कारण ते असे असतात. आपण त्यालाच मेहनत म्हणतो. माझं म्हणणं असं आहे की त्या AC मध्ये जो बॉस बसलाय ना, त्याची कल्पना, त्याची बुद्धी, ही जी बौद्धिक मेहनत असते. आता आपल्याला कुठं माहिती आहे की तो रात्रभर जागतो, विचार करतो, किती सिगारेटची पॉकेट अशी संपवतो, बरोबर आहे की तेव्हा त्याला त्या कल्पना सुचतात आणि त्याच्यानंतर तो कंपनी एवढी पुढे घेऊन जाऊन ह्या 200 कामगारांचं पोट भरतोय. सो ही जी बौद्धिक मेहनत आहे ना, ही खूप महत्त्वाची असते व्यवसायामध्ये आणि त्यासोबत ही अंगमेहनत तर लागते. ह्या दोन्ही मेहनती आहेत ना, मला वाटतं व्यवसायामध्ये खूप इम्पॉर्टंट असतात. आणि जी सक्सेसफुल माणसं आहेत त्यांची काही धोरणं असतात. काय असतात की ते काय करतात माहिती का, सकाळी 7 वाजता ऑफिस असू दे किंवा साईट असू दे, ते टच असतात. तर त्यांना माहिती असतं की सकाळच्या प्रहरामध्ये 1 वाजेपर्यंत जी कामं होतात ती दिवसभरामध्ये कधीच होत नाहीत. म्हणजे घरी ते सुट्टीच्या दिवशी थांबले तर त्यांना कंटाळा येतो की का थांबलोय. त्यांना ती हौस असते तिथे जाऊन काम करण्याची, त्यांनी सवय लावलेली असते आणि ते त्यांच्या मुलांनाही ही सवय लावतात. सो ते सक्सेसफुल झालेले असतात कारण ही मेहनत आहे. हो हो हो, अगदी. शेवटी पर्याय नाही मेहनत. नाही पर्याय नाही. आणि जसं तुम्ही म्हणाला, तुम्ही अगदी करेक्ट पॉइंटवर ह्या आपण बोलतोय आणि मला हे खूप आवडते की आपण ह्या पॉइंट 2025 मध्ये आपण हा पॉडकास्ट करतोय. कारण की मेहनतीचं जे खरं इंटेन्शन आहे किंवा खरी व्हॅल्यू आहे ती आता युथला कळत नाही. हल्ली एआयचा जमाना आहे, जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला एआय बद्दल, तेच आहे की आपल्याला एखादी गोष्ट एआय गुगल यांनी आलशी करून टाकले सगळे. खरं खरं सर. म्हणजे माझा मित्र तर इथे वडापाव घ्यायला जायचं असलं तो गुगलवर काय एक माणसं सुशील माझं त्याचं नाव आहे, काय असलं लगेच गुगल कुठल्या गोष्टीसाठी गुगल पाहिजे. हे व्ह्युअर्सला एवढ्यात कळणार नाही, हा थोडासा इनसाइड जोक होता आमचा. पण ह्यावर मला तेच म्हणायचं होतं सर की जसं एआय मुळे आपण मेंटली हँडिकॅप झालोय असं आपण म्हणू शकतो की आपल्याला आपल्या मेंदूला गंज चढत चाललाय. म्हणून आपण नाही सर, आपल्या नाही काय, आम्ही नाही त्यात. पण आता ह्यामध्ये पण 2 फॅक्टर्स आहेत सर. मेहनत सगळेच करतात. आपले पूर्वज म्हणायचे किंवा माझी आजी पण म्हणायची
की एक असते गधा मजुरी आणि एक असते घोडा मजुरी. सो तुला काय करायचंय हे तुला डिसाईड करायचं की नक्की तुला घोड्यासारखं पळायचंय की तुला गाढवासारखं. ओझे तर दोघेही घेऊन जातात पाठीवर. मग आता मला हेच विचारायचं की मेहनत सगळे करतात, मग यश आणि अपयश किंवा सक्सेसफुल अनसक्सेसफुल हे कसं, म्हणजे ह्याचं काय नाही, काय माहितीये का, मेहनत सगळेच करतात, पण जेव्हा आपली दिशा चुकते ना, म्हणजे तुम्ही बोलला ना गधा मजदुरी, तो आमचा शब्द आहे, हे आमच्या बोलीभाषेमध्ये वापरतात तो, की जेव्हा आपली दिशा चुकते ना, म्हणजे गधा मजदुरी करतो ना, तेव्हा आपण पुढे जात नाही. म्हणजे आता हे बिझनेसचं उदाहरण सारखं काय द्यायचं, त्याच्या पलीकडे मी सांगतो. दिशा चुकणे म्हणजे काय, आता बाजूला IPLचं सिलेक्शन चालू आहे आणि हा गल्लीमध्ये षटकार मारतोय, कशाला, तर त्या पहिल्या माळ्यावरच्या साक्षीला बघायला, आणि ती बाबा हाय करते, स्माइल करते. काय उपयोग काय आहे तुझा, त्याच्यापेक्षा जा ना तिथे IPL मध्ये एक षटकार मार, कधीतरी तुझे नशीब चमकते, तू पुढे जाशील. खूप खरं. आता मुद्दाम सांगावं असं वाटतं की मी ग्रामीण भागामध्ये राहतो, रायगडमध्ये. तिथे टेनिस क्रिकेट खूप खेळलं जातं, नाईट मॅचेस, आणि असे बाप खेळाडू आहेत ना तिथे की त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटतं की हे देश पातळीवर खेळू शकतात. पण आमची स्वप्न कुठं, फार फार तर मॅन ऑफ द मॅच मध्ये बाईक, नाही तर मॅन ऑफ द सीरीज मध्ये कार. आमची स्वप्न संपली. आम्ही तेच करतोय. नाही करा, मी म्हणत नाही की तुम्ही ते सोडा टेनिस क्रिकेट, पण त्याच्यासोबत तुम्ही लेदर क्रिकेटची जर प्रॅक्टिस केली तर तुम्ही देश पातळीवर कधीतरी खेळताना दिसू शकाल, नेतृत्व करताना दिसू शकाल, ही अभिमानाची गोष्ट असेल. सो दिशा चुकली हे जाणवतं. सो दिशा चुकली नाही पाहिजे, दिशा आपली योग्य असली पाहिजे, मग आपण सक्सेस होतो. खूप खरं. आता आमच्या फार्म हाऊसचा मॅनेजर आहे ना, त्याला मी सांगितलं की तू मॅनेजरचं काम करायचं, पण तो काय करतो माहितीये का, त्या तिथे ते आले ना कोण म्हणजे गेस्ट, की त्यांना वडापाव घ्यायला एनर्जी वेस्ट करेल, त्यांना चहा आणायला, तो चांगलं करायला जातो, पण मला वाटतं याच्याने तू पुढे नाही जाणार. तू किती ॲज अ मॅनेजर म्हणून तू पुढे माझा बिझनेस घेऊन जातोस, ते तुझ्यासाठी सक्सेसफुल असेल, कारण तुझे पॅकेजेस वाढतील, कारण माझा धंदा मोठा होतोय. पण तू त्यांना वडापाव घेऊन जातोस, ते काम कोणाचं आहे, आमच्याकडे दुसरे स्टाफ आहेत. सो ही दिशा चुकणं आहे. त्यालाही मागे बोललो की अशी दिशा चुकवू नको. आणि हे पण ओळखणं मला वाटतं खूप गरजेचं आहे प्रत्येक माणसाने, की मला नक्की करायचं काय. ह्यामध्ये लक हा फॅक्टर कसा प्ले करतो, म्हणजे नशीब असं म्हणतो आपण नेहमीपासून की नशीब हे खूप इम्पॉर्टंट फॅक्टर प्ले करतं. मी पण बऱ्याच जणांकडून ऐकले की बिझनेस म्हणजे नशीब आणि बिझनेस असे दोघं अगदी सोबत चालतात, की ज्याचं नशीब चांगलं तोच बिझनेसमॅन होतो, किंवा तोच खूप पैशावाला होतो, किंवा तोच सक्सेसफुल होतो. सो तुमचं मला हे चांगलं वाटलं की तुम्ही असा विचार करताय की नशीब ही बघितलं पाहिजे. नाहीतर बरेचसे असं आहेत की आपल्या हातामध्ये ताकद असेल ना, आपण जग घडवू शकतो. असं नाहीये. नशीब बिशीब काही नाही, कुछ नाही नशीब बिशीब, कुछ नाही. पण अरे बाबा, मला असं वाटतं की एका लेवलपर्यंत तुझं म्हणणं खरं आहे की तुझ्या आता मनगटात ताकद आहे तर तू पुढे जाऊ शकतो, पण नशिबा फॅक्टर काम करू शकतो. म्हणजे बघा ना, आता तुम्ही आता आणि मी आहे, आपल्याला दोघांना ट्रेन पकडायची आहे, आणि ट्रेन पकडायची आहे, ट्रेन येणार आहे 3 मिनिटामध्ये स्टेशनला, बरोबर. आता मी विचार करतो की तिथे जायलाच 5-7 मिनिटं लागणार आहेत, आणि त्यात माझं हे शरीर नाही, आपल्याने नाही होणार आहे बाबा, आपल्या नशिबात नव्हती ट्रेन, सोडून देतो. पण तुम्ही नाही, तुम्ही विचार करता की मी ट्राय करतो, तुम्ही पळत जाता, आणि योगायोगाने काय होते, त्या दिवशी 5-7 मिनिटं ट्रेन उशिरा आलेली असते आणि तुम्हाला ती मिळून जाते, तुम्ही निघून जाता. सो काय आहे की 5-7 मिनिटे ट्रेन उशिरा येणं हे तुम्हाला माहिती होतं का नव्हतं, मला माहिती होतं का नव्हतं, हे जे माहिती नसतं, हे जे दिसत नसतं ना, ते नशीब असतं. दिसते ती काय असते, मेहनत, ती आपल्याला करावी लागते. आता तुम्ही ती केली म्हणून तुम्हाला ते यश मिळालं, पुढे जाणं. मी राहिलो, कधी कधी असं असतं की नशीब आपली वाट बघत असतं समोर, ते वाटच बघत असते की बाबा ये, तुला उचलून येतो मी, पण आपण पुढे जातच नाही, आणि बोलतो की नाही माझ्या नशिबात नव्हतं. सो असं नाही, पण काय की सर्वात महत्त्वाचं काय की मेहनत असेल तर नशीब तुम्हाला साथ देतं. मेहनत फॅक्टर फर्स्ट, नंतर नशीब. खूप खूप खरं, म्हणजे नशिबापेक्षा महत्वाची आहे ती मेहनत. हे आणि मला खूप आवडते की आपण ज्या मुद्द्यांवर बोलतोय ते मुद्दे कुठेतरी आताच्या युथला सुद्धा रिलेट होत आहेत, आणि त्यांना देखील एक कळणार आहे. नाही, ट्रेनचा तर मी म्हणतो की बरेच जण फेस करत असतील. काही जे शरीराने वाढलेले आहेत ना, ते माझ्यासारखे नाही, माझ्या नशिबात नव्हती, आणि सोडून देतात. अरे कर ना मेहनत, शरीर तरी बारीक कर, नाहीतर पळायची प्रॅक्टिस कर. प्रयत्न करणं मला वाटतं गरजेचं आहे. प्रयत्न तरी करा, कदाचित तुम्हाला यश मिळेल. मग ह्यावर तुम्हाला काय म्हणायचं, म्हणजे ही जी
नॉन सॅटिस्फाईड किंवा अनसॅटिस्फाईड समाधान नाहीये, त्यावर तुमचं काय म्हणणं? नाही बघा ना, कसं असतं की बरीच जण पैसा करतात, मेहनत करतात, नाव कमवतात, खूप सक्सेस मिळतं त्यांना. पण कधीतरी बसले ना चार चौघात, यार मी माझ्यासाठी जगलोच नाही रे, जगलोच नाही, ही तोंड कुठली समजा तुम्ही, नाही मी फॅमिलीलाही वेळ दिला नाही. सो तेव्हा त्यांचं रडगाणं बाहेर येतं. का? कारण का त्यांना समाधान मिळालेच नसतं. ही माणसं समाधानी नाही आहेत. हां, मी म्हणू शकतो एखादा माणूस रिटायर होताना तो विचार करतो, आता मी आध्यात्मिक मार्गाला जाणार आहे, मी फॅमिलीसोबत राहणार आहे, मी बाबा आता समाधानी आहे आणि याच्या पुढचं आयुष्य समाधान जगणार आहे. ते समाधान असू शकतं. पण बघा ना, आपण कधी कधी असं बघतो की काही माणसं रात्रंदिवस पैसा मेहनत, सक्सेस मिळालं तरी अजून सक्सेस पाहिजे ह्याच्या मागे पळत असतात. आपण त्यांना म्हणतो, अरे आता मरशील, 80 वर्षाचा झालास, पैसा कुठे घेऊन जाणार आहेस तू? आया है खाली हात, जाएगा खाली हात. बरोबर आहे ना? कशाला पाहिजे तुला? काय मरशील? आपण जेव्हा हे विचारत असतो तेव्हा आपण हा विचार करतो का की कधीतरी हा प्रश्न त्यांना विचारावा? मला असं वाटतं त्यांना जर प्रश्न आपण विचारला तर बरीचशी उत्तरं अशी येतील, काय की तुला काय वाटतं, आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो, पैसा करतो, नाम कमवतो, आता आम्ही मारणार आहोत तरी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत हेच करतो, ह्यामध्ये आम्ही काय खुश नाही आहेत? आम्हाला त्यामध्ये मज्जा, आनंद, समाधान मिळतं. मग तुम्हीच सांगा, जर त्यामध्ये त्यांना मज्जा, आनंद आणि समाधान मिळत असेल तर शेवटच्या श्वासापर्यंत का नाही घेऊ शकत? हो, उलट ते त्या मार्गावर आहे, ते इतर जणांची पोटं भरू शकतात, त्यांच्या हाताखाली कामगार आहेत, त्यांना रोजगार देऊ शकतात, कारण ते मोठे झाले. राजकारणी असतील, समाजसेवक असतील तर कित्येक जणांचं भलं करू शकतात. म्हणजे मला तरी वाटतं बिझनेसमॅन माणसाने असं असायला पाहिजे, ह्या पद्धतीचं समाधान त्यांचं असलं पाहिजे, जेणेकरून काय शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहणं आणि त्याच्यामध्येच मज्जा, आनंद आणि समाधान मिळवणं. त्यांना जर आपण विचारलं ना की नाही तुम्हाला घरी सुट्टी घ्यावीशी वाटत नाही, ते बोलतात आम्हाला त्याच्यात दुःख वाटतं, आम्हाला कंटाळा येतो, आमची खुशी कधी, आपली खुशी कधी, फिरायला गेलो, पिकनिकला पार्टी केली, आपली खुशी. त्यांची खुशी कधी, मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे अमुक करोडचा, हातावर खुशगडी. सो हे असतं, पण हे फायद्याचं आहे. तेव्हा माणूस तृप्त होतो असं आपण म्हणू शकतो. हो. बरं सर, मला मगासपासून माझा फोन व्हायब्रेट होतोय. अच्छा. आता आपण उरकायला पाहिजे का पॉडकास्ट? कारण भूकी लागली. हो कोणीतरी चांगलं जेवण बनवलं, जेवण आलं असेल किंवा काहीतरी येतोय मध्ये आपलं वास येतोय. माझे काही फ्रेंड्स आहेत सर, आणि आम्ही प्लॅन करत होतो की आम्हाला जायचंय एका छोट्याशा गेट टुगेदर साठी. अच्छा. तर मी मगासपासून सांगते की हो आपण ठरवूया, डेस्टिनेशन अजून आमचं ठरलं नाही. तर आता तुम्ही मगाशी जसा उल्लेख केला सर की आपले स्वतःचं फार्म हाऊस आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने त्या फार्म हाऊसचा उल्लेख केलात ते मला प्रचंड आवडलेलं आणि आम्हाला खूप आवडेल आपल्या फार्म हाऊसवर जर आम्ही व्हिजिट केलं. तुम्हाला चालणार आहे का सर, म्हणजे आम्ही व्हिजिट केलं तर? हा, निसर्गाच्या सानिध्यात अगदी आगरी पद्धतीच्या जेवणाची चव घ्यायला. त्याचमुळे सर हे बघा, आताही माझ्या तोंडाला पाणी सुटलंय की आगरी पद्धतीने बनलेलं चविष्ट आणि फ्रेश जेवण प्लस एवढं निसर्गाच्या सानिध्यात आम्हाला एन्जॉय करायला मिळेल. तर आणखीन एक छोटीशी हेल्प जर झाली तर खूप बरी होईल सर. म्हणजे थोडंसं बुकिंग करणार आहात ना तुम्ही, मॅनेजरला फोन करा. हो सर, आम्ही कॉल तर करणार आणि बुकिंग पण आम्ही करतो, पण एक म्हणजे असंच जस्ट आपण एवढा वेळ बोललो, एक छान बॉन्ड आपला तयार झाला. त्यामुळे माझं म्हणणं होतं की थोडा जर डिस्काउंट सर काही मिळाला तर. नाही सर, मी डिस्काउंट बद्दल म्हणत होते. काय तुम्ही बोलताय ते ऐकायला सर आपण कट केलेलं आहे, आपण पर्सनली लेवलवर बोलूयात हवं तर, की आम्ही यायचा प्लॅन करतोय. नाही पण मला माझा बिझनेस नवीन आहे, मला ऐकायला नाही येत. चला जेवणाचं झालंय का आपलं, आपण निघायला पाहिजे ना. हो सर, चालेल. पण मी एकदा मॅनेजरला नक्की फोन करते. हा ना, मॅनेजरला फोन करा. पॅकेज आमचे चांगले आहेत, असं तुम्हाला त्या पद्धतीचं जेवण वगैरे मिळेल. खडूस आहे थोडा, तो कॉम्प्रोमाइज नाही करत. बरं, बघा तुम्ही, पण तुमचे पैसे वसूल होतील तिथे. नक्की सर. आणि आमच्या व्यवसायालाही हातभार लागेल, कारण मी नवीन व्यावसायिक आहे. येस. त्यामुळे मला ऐकायला नाही, समजून घ्यावं. काय आता परीक्षा नका घेऊ, एकतर आपण कॅमेऱ्याच्या समोर आहोत. जोक सपाट. पण हो सर, जसे म्हणाले आपण त्या गोष्टी पाळायच्या आहेत की आपण डिस्काउंट मागण्यापेक्षा
स्टार्टअप्सला हेल्प करणं ही आपली खूप मोठी जबाबदारी आणि असं मला प्रामाणिकपणे वाटतं. 100% गॅरंटी आहे की तुमच्यासारखी माणसं आम्हाला हेल्प करतील. नक्की सर, आम्हालाही आवडेल आणि आम्ही नक्की विजिट, मी तर नक्कीच विजिट करणार आहे. हा. आणि आमचा क्रू सुद्धा खूप एक्सायटेड आहे. आम्ही सगळ्यांनी ओके, ऐकलंय ओके. त्या जेवणाची टेस्ट घ्यायला आणि तुमची प्रॉपर्टी विजिट करायला आम्ही नक्की येऊ. खूप मजा आली सर मला. वास्कर फार्म हे सांगायला विसरलो. येस, वास्कर फार्म्सला आपण सगळ्यांनी व्हिजिट करायचं आहे. आणि सरांनी खूप सारे डिटेल्स या पॉडकास्टवर दिलेले आहेत. सो प्लीज नक्की पूर्ण पॉडकास्ट बघा. आणि थँक्यू सो मच सर, खूप मजा आली. मलाही खूप साऱ्या गोष्टी शिकता आल्या, आपल्या व्ह्युअर्सलाही शिकता आल्या. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.